तर पारी चालली माहेरी. तू आपला माहेरी चाललेस का सासरी? तू म्हणशील तिकडं. पारी चालले सासरी. चला ओ वहिनी चालली ही. या युट्यूबला टाकणार हा. जायचं का पोहायला? नदीव हे पाहू शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये गावी आल्याच्या नंतर जी एन्जॉयमेंट असते ते इकडं मात्र डोंगर दऱ्या मस्तपैकी झुळझुळ वारा कसलं टेन्शन नाही काय नाही आणि इकडं मस्तपैकी एन्जॉय करतायत. विकास अण्णा जाधव असतील. चला तर मित्रांनो ओढ गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि गावी आहे होळी निमित्त आलोय आणि होळीलाच अजून शिमगा वगैरे सगळे सणवार पालखी विलकी सगळं. आणि आता आम्ही चाललोय पोहण्यासाठी. भरपूर ऊन लागतंय तर आता आम्ही टेम्पोने चाललोय पोहायला. ए बाकीची पोरं कुठे आहेत? गाणीवर. तर आता बाकीचे पोरं गाणीवर थांबलेत. गाणी म्हणजे आमच्या बस स्टॉप आहे कुंभळवणे गावचा एसटी स्टँड. तर आता आम्ही चाललोय. अण्णा बिन्ना आले असते तर काय आलं असतं मग. तर आता बाकीचे पण मंडळी आलेत. आम्ही जवळपास 10-12 जण असू. बघू शकता. तर आता कुंभळवणे पाट्यावरती थांबलोय आम्ही आणि थंड पाण्याच्या बाटल्या वगैरे घ्यायचे कारण की ऊन एवढं जबरदस्त ऊन लागतंय बाहेर. जवळपास 40-45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. हे बघू शकता इकडे कुंभळवणे फाटा. हे बंद कर ना. हे बघू शकता इकडं सगळ्यांना पेप्स्या आणलेत राजन. हे बघा ही लहानपणीची आठवण. बरं मला थोडी दे. सगळ्यांनी घोड घ्या. काय राहू दे नको ते घसे आधी लागलेले. माझा गेला तरी मी झोपते जातोय मला. अरे ते पेप्स्या बनवताची फॅक्टरी बघितली का? पेप्स्यांची फॅक्टरी बघितली का तू आता डोस गप. ते आणि त्यात वाढताय चोखताय त्याला. नाही लहानपणी ह्यान काय केलं रे? नाही ह्यान लहानपणी काय केलं? लहानपणी खाल्लं आता काय मलाही पेप्स्या खायचा आला. मला पेप्स्या लय भारी होत्या. आणि तो आपला यायचा तो आईस्क्रीम वाला आसुरुड वाला पावाय येतोय पावायला. खायचंय का? काळा दिसतोय तो. हे मी स्प्राईट नाही पेला अजून. अक्षय बघ उकडलाय. ये या ना खाली. होय पाणी केवढाय. अरे चला माझे. हा त्यांना घेऊन ये सगळ्यांना. घेऊन ये बाजारात लवकर या. घेऊन ये. आपला हे ब्लॉग बनवतोय. आणि की त्यांना यायचं होतं पण ते गायब झाले कुठं भेटले नाही. गाडी हवेत उडतीये. नाही इथं उडते. आली हा होंडा. डॉकी डॉक्यात लटकव ना. तर फायनली आम्ही आता बाजिऱ्या धरणापाशी पोहोचलोय. आम्ही जरा झोपून आराम करत आलो. बघू शकता हे आधी आमचा पाहुणार नाहीये तर बाकीचे सगळे चेन काढून देत आहेत गळ्यातली. आधीला गोल्डन मॅन बनवा. मोहनने आधीच घरी ठेवले. देखी खाले आधी चावी पण ठेव रे. चल ना साईडला. हे गळ्यात घाल. चल पाण्यात जरा उभा राहशील पाय टाकून. तर फायनली मित्रांनो नदीवरती पोहोचलोय. हे पाहू शकता आमचे सर्व स्विमर.
चला चला आता त्यांचं लुल मग दुपारचे जवळपास 2 वाजलेत आणि एवढ्या भर उन्हामध्ये आम्ही आता थंडगार पाण्यामध्ये आम्ही आनंद घ्यायला आलोय. हे पाहू शकता गोल्डन मॅन आदी. ए नाक्या कुठे आहे मासा? गोल्डन मॅन आदी कुठे दोघं आद्या? हा रे कोणी भरून ठेवले? आता आम्ही पकडले इथं मग आलो गावा. हे पाहू शकता आमच्या मासे पकडलेत माळ्याचं मासं नदीमधनं. मी आता आल्याला पकडलेत. चला हे काल्या काल्या ही चप्पल इकडे ओढ. थंडगार पाण्याचा आनंद घेताना जा परत येऊ नकोस जा. हा पाहू शकता हा मुंबई महाबळेश्वर हायवे हा आणि हायवेच्याच बाजूला चष्मा हरवला. मासे बघा धरणाची अरे नदी बाजीरा धरण आहे. बाजीरा धरण बॅक वॉटर आहे. पुढं सावित्री नदी. ए जीव घालू नका कुणाच्या पाण्यातनं. मित्रांनो जवळपास 40 ते 45 डिग्री तापमान आहे आणि बाहेर ऊन एकदम रखरखत आहे आणि अशा या उन्हामध्ये आम्ही थंडगार पाण्याचा आस्वाद घेतोय. ही अशी मजा फक्त गावीच मिळते, नाहीतर तुम्हाला शहरामध्ये जाऊन फक्त स्विमिंग पूलमध्ये जावं लागतं ज्याच्यामध्ये हजारो जणांनी हे केलेलं असतं. तर आम्ही अशा ठिकाणी बघा वाहतं पाणी आहे नदीचं. मासे आत खालून म्हणजे फ्री तुम्हाला ट्रीटमेंट भेटेल. ते मासे नाही का ते चावतात पायांना फिश मसाज. तर फिश मसाज ही फ्रीमध्ये आम्हाला इकडं. अशी मजा फक्त गावालाच असते. बघू शकता तिकडं एकदम उंच लांब गेलेत. ए हात करा. इकडं हा मात्र तडपडतोय. पाणी किती शांत आहे बघा. निवळ पाणी, शुद्ध पाणी आणि एकदम वाहतं पाणी आहे. आणि त्या वाहत्या पाणी एकदम थंडगार पाण्याचा आनंद घेत आहेत सगळी मुलं. जवळपास 2, 2:30, 3 वाजले असतील आता. म्हणजे भर उन्हामध्ये जर शहरामध्ये असं गरम होत असेल. मोबाईल जाईल बाकी काय नाही. ए या इकडं. अरे या नाही मोबाईल पडला तर उगाच. हा या इकडं. लय खोल आहे इकडं. एवढं खोल आहे. मोबाईल पडेल. तो नाही का तो असं असा केस करतो. अपरिची मधला मोहन. बघ हा अशा प्रकारे मोहन टुकलाय. बांगड्या कुठं गेल्या त्याच्या? तो हे दोस्तो हे आगाऊ खुर्राही खोराय कोहराही कोहरा. निकम पाण्याचा आनंद घेत आहेत, थंडगार पाण्याचा. आणि अनिल कपूर असं म्हणणं आहे हे सगळे हे आपल्याच ही लेकरं बाळ इकडे पवायला आले गोतावळ. तर ह्यांचं मग आता हे कसं काय म्हणजे इथं काय काय आहे का काय? देव हसतोय. झोपला होता उठला आता नारे आता नारे आता नारे नारे आता नारे नारे बोल
हे थांब, हे अरे थांबा, रेडा धुतला, अरे थांबा. रेडा धुता येत, रेडा झोंबीला न्यायचं, त्याला धुतला गेला. ए दे, ए तो गाणं ह्या बोलतो ना, दादा कोंडके. हे बघू शकता, थांब थांब, धुवू नको अंग. हे बघू शकतो सगळे जण डव साबण लावतात. एवढ्या महागातलं साबण आमच्या पोराने आणलेत. दुसरी पार्टी कुठला आहे? अक्षय दोघं लावतील ना. तर साबण लावून झाले हे बघा. खाली खाली मस्त पैकी आनंद घेतोय थंडगार पाण्यात. गोटे का घेऊन आला तिकडे? देवाला बोलव. अक्षय देवाला बोलव. तो मोदी गेलाय तो देवा देवा इकडे. मित्रांनो, गोव्याला हजारो रुपये तुम्ही खर्च करून, तुम्ही पैसे खर्च करून तुम्ही जाता आणि समुद्राच्या किनारे तुम्ही ते टेंट लावून बसता, तर त्याची काही गरज नाही. आम्ही बघा गावाला आल्याच्या नंतर हे असं शांत निवांत पडलेलं असतं. नदीचं बॅकवॉटर आहे बाजिरा धरण, आणि त्या धरणाच्या वाहत्या पाण्यामध्ये मस्तपैकी शांततेत जवळपास 40-45 डिग्री तापमानामध्ये इकडं हे आराम करतायत. हे सुख फक्त गावाला येऊन मिळतं. तर मित्रांनो, फायनली आम्ही मस्तपैकी पोहून झालंय आमचं, आणि आता आम्ही घराच्या दिशेने चाललोय. हा एक वेगळाच आनंद असतो गावाला आल्याच्या नंतर नदीत पोहायला जाणं. मस्तपैकी उन्हामधून, एवढं ऊन आहे, रखरखत आहे कोकणामध्ये सध्या. या रखरखत्या उन्हामध्ये जेव्हा थंडगार पाण्यामध्ये नदीमध्ये जेव्हा आम्ही उतरलो, तो आनंद काय वेगळाच होता. रोहित, तर आता आम्ही वडापाव खाण्यासाठी आडावर थांबलोय. स्प्राईट वगैरे थंड वगैरे पिताय थांबलेला आहे स्प्राईट. आणि वडापावची वाट बघताय. भुकेलेत सगळे. याला जास्त लागतात वडापाव. दाखव. तर वडापाव पण आलेले आहेत. इकडे सगळे भुकेले आहेत. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर वडापाव आलेत. हे बघा तिकडे आले. तिकडे पण बसले होणार. फक्की चटणी फक्की. भुक्क लागले पण 2-2 घ्या. 2-2 घ्या. नारायण वाघ 2-2 द्या. हे भाडला काल्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबवतो. गावी आलोय आणि उन्हामधून खूपच गरम होत होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन पोहून येऊया नदीवरती. तर त्याचाच हा ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. आणि ही मजा फक्त गावालाच असते. तर आपल्या नवीन असाल तर मोड गावकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, धन्यवाद.